नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, 4 जुलैला राहूचं नक्षत्र परिवर्तन होत आहे, त्याचप्रमाणे शुक्राचं सुद्धा परिवर्तन होत आहे. तर ह्या दोन्ही ग्रहांसाठी काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या. आता राहूचं संपूर्ण 12च्या 12 राशीला त्याचं परिवर्तन होणार आहे. तर 4 जुलै 2026ला राहू नक्षत्र परिवर्तन होत आहे. नशीब तुमचं बदलेल का? राहू तुमच्या पत्रिकेत कसा आहे? कोणाच्या पत्रिकेत नीच स्थानी असेल, कोणाच्या पत्रिकेत उच्च स्थानी असेल, त्याचे काय काय तुम्हाला जाणवेल, त्याच्यावर तुम्ही उपाय करायचा आहे. तर राहू मजबूत असेल तुमचा, तर आता 4 तारखेपासून तुमची ग्रोथ, तुमची नोकरी, तुमची रिलेशनशिप, तुमचा पैसा, या सगळ्या गोष्टी वाढायला लागतील. आजपर्यंत रखडलेली सगळी कामं 4 जुलैपासून व्हायला सुरुवात होईल. तर ठरवायचं आपला राहू ताकदवर आहे. आणि जर कमकुवत असेल तर घरातले वॉशिंग मशीन, घड्याळ, फ्रीज, इलेक्ट्रिक वस्तू या सगळ्या बंद पडायला सुरुवात होईल. तर समजायचं आपला राहू खराब आहे. त्याचबरोबर आजपर्यंत चांगली असणारी नाती, रिलेशनशिप या सगळ्या खराब व्हायला सुरुवात होईल. अचानक अपघात घडतील, ठेचा लागतील, काही पण अचानक लागालागी होईल. तर समजायचं आपला राहू खराब आहे. आता पत्रिकेमध्ये माहीत नाही आपल्याला की आपला राहू, जी जन्मपत्रिका असते त्यामध्ये राहू खराब स्थितीत आहे का उच्च स्थितीत आहे, पण भ्रमण हे सगळ्या राशींमध्ये होणार आहे. म्हणून ज्यांना काही माहीत नाही त्यांनी राहू क्रिस्टल जरूर वापरा. राहू क्रिस्टल जर जवळ असेल तर त्याची, तुमच्या पत्रिकेमध्ये नीचस्थानी जरी असेल तरी त्याची योग्य ती फळं तुम्हाला मिळतील. आता राहू क्रिस्टल तुम्हाला घ्यायचा नाहीये, तर मग 4 जुलैपासून आपल्याला काय उपाय करायचे आहेत? म्हणजे आपल्याला आता दर रविवारी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाचं तेल आणि काळे तीळ असं घालून दिवा लावायचा आहे. आणि राहू देवांना सुद्धा सांगायचं आहे की आमच्यावर प्रकोप करू नका, शांत राहा, हे करायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात जास्त पैसा देणारा ग्रह आहे तो म्हणजे राहू. म्हणूनच राहू क्रिस्टल हा आपल्या जवळ असलाच पाहिजे. कारण ज्यांच्या उच्च स्थानी आता राहू येईल त्यांची 4 जुलैपासून बल्ले बल्ले झाल्याशिवाय राहणार नाही. अडकलेली सगळी कामं व्हायला सुरुवात होईल. तर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारच्या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावणे, जेव्हा शक्य असेल तेव्हा शनिवारच्या दिवशी काळे तीळ दान करणे आणि साखर आणि रवा एकत्र करून मुंग्यांना घालणे. त्याचप्रमाणे 2 कलरचा डॉग, जर काळा पांढरा असेल तर छान, बिस्किट कलरचा आणि पांढरा असेल तर छान, नसेल तर काळा 2 कलरमध्ये जो कुठला डॉग तुम्हाला स्टे डॉग दिसतील त्यांना काही ना काहीतरी बिस्किट, दूध, काही ना काहीतरी खायला घालणे. या जर सगळ्या गोष्टी करत राहिलो तर राहू आपल्याला त्रास देणार नाही. शक्यतो रोजचा राहू काळ बघावा आणि त्या वेळेतच चांगली कामं करावीत, म्हणजे जी राहूचे आता परिवर्तनाचे दिवस आहेत हे तुम्हाला व्यवस्थित जातील. त्याचप्रमाणे राहू मंत्राचा जप घरामध्ये तुम्ही लावून ठेवू शकता. स्वतः 108 वेळा रोज करू शकता. अतिशय उत्तम त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्याचप्रमाणे शुक्र पण आता सिंह राशीमध्ये येत आहे. 4 जुलै ते 1 ऑगस्ट या ह्याच्यामध्ये शुक्र परिवर्तन पण होत आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की शुक्र हा ग्रह लक्झरी लाईफ देणारा, पैसा देणारा, सौंदर्य देणारा, नेम फेम देणारा, सगळं करणारा कोण आहे तर शुक्र ग्रह आहे. तर तो आता राशी परिवर्तन करत आहे. तर ह्यातल्या काही राशींना, 12 राशीमधल्या काही राशींना त्याचा फायदा होणार आहे, काही राशींना त्याचा तोटा होणार आहे. तर कोणत्या राशींना तोटा होणार आहे त्या राशी मी आधी सांगते तुम्हाला. त्या सोडून सगळ्या राशींना शुक्र ग्रहाचा फायदा होऊ शकतो. जेणेकरून पण तुमच्याकडे शुक्र क्रिस्टल असेल, शुक्रमणी असेल तर जास्तीत जास्त चांगलं की तुम्ही या दिवसांमधले म्हणजे 4 जुलै ते 1 ऑगस्ट या दिवसामध्ये तुमची रखडलेली जी कामं आहेत ती सगळी कामं तुमची होऊ शकतात. तर मेष, मीन, कर्क आणि वृश्चिक या राशींना मात्र 1 ऑगस्ट ते 4 जुलै ते 1 ऑगस्ट यामध्ये वाईट परिणाम पाहायला मिळणार आहेत. म्हणजे काय तर त्यांचे खर्च वाचतील, मन बेचैन राहील, बजेटच्या बाहेर जाऊन खर्च उद्भवतील, कुणाचा दवाखाना, कुणाचं लग्न, कुणाचं काय असे खर्च उद्भवतील की तुमच्या या महिन्यातली सगळी पैशाची दानादान उडेल. कोणाची? मेष, मीन, कर्क, वृश्चिक यांची. त्याचप्रमाणे काही गोष्टीमध्ये तुम्ही असा खर्च कराल की तो लोकाला दाखवायचा आहे. म्हणजे शेजारच्यानं गाडी घेतली आहे म्हणून घ्यायची आहे, शेजारचीनं अजून काय घेतलंय म्हणून घ्यायचं आहे. या प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडनं घडू शकतात. त्यामुळं या सगळ्यांना आता 12च्या 12 राशींना
जरी शुक्र चांगला असेल आणि जरी शुक्र चांगला नसेल तरी 12च्या राशी लोकांनी हा उपाय करायचा आहे. पहिली गोष्ट, शुक्र क्रिस्टल आपल्या जवळ हवा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नसेल क्रिस्टल आपल्यापाशी तर उपाय करायचा आहे. आता उपाय काय करायचा आहे? 4 जुलै आजच आहे. आज उद्या 2 दिवसात या, शुक्रवार शनिवार आणि रविवार या 3 दिवसातच हा उपाय करायचा आहे. तेव्हा राहिलेले हे सगळे दिवस तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जातील. नाहीतर या एवढ्या दिवसामध्ये 27-28 दिवसामध्ये लॉस होईल. काय करायचं आहे ते सांगते. क्रिस्टल घेतला तर तो आयुष्यभर काम करणार आहे, पण आता आपल्याला तात्पुरता उपाय करून त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. तर सगळ्या राशींनी किंवा मग मेष, मीन, कर्क, वृश्चिक या राशींनी हे उपाय करायचा आहे. 1.25 मीटर पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आहे, दुकानातनं नवं कोरं आणायचं आहे. 1.25 मीटरच भरलं पाहिजे आणि 1.25 किलो साखर दुकानातनंच व्यवस्थित घ्यायची आहे. घरातल्या डब्यातली काढली, वाटीभर घातली नाही. 1.25 किलो साखर आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी 1.25 किलो खडी साखर घेतली तरी चालेल. नसेल तर आपली साधी साखर घ्या. त्याचं एक गठुडं बांधायचं चांगलं, साखर आणि ह्याचं पांढऱ्या त्या ह्याच्यामध्ये पोटली टाईप बांधायचं घट्ट ते 1.25 किलो साखर. आणि हळदी, कुंकू, फूल, अक्षदा, दीप, धूप सगळं दाखवून देवापाशी ठेवून त्याची पूजा करायची. आणि शुक्रवारच्याच दिवशी, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी कोणत्याही लक्ष्मीच्या देवळात किंवा विष्णूच्या देवळात, विष्णू लक्ष्मी देऊळ असेल तर चालेल. जर तुमच्याकडे ते देऊळ नसेल तर विठ्ठल रुक्माईचं तेच येतं, राम सीताचं पण तेच येतं. तर या त्याच्या विष्णुरूपी ज्या मंदिरं आहेत, विठ्ठल रुक्माई वगैरे या मंदिरांमध्ये सगळ्यात छान आहे विष्णू लक्ष्मीचं किंवा राधाकृष्णाचं मंदिर असेल तर. पण नसेल तर या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ते तिथं दान करू शकता. एकदाच करायचं आहे. तर हे जे मधले दिवस आहेत आपले, त्या कुणाची घराची कामं रखडलेली आहेत, कुणाची बँकांची कामं रखडलेली आहेत, कुणाची भरपूर ॲडमिशनचीच कामं रखडलेली आहेत किंवा हॉस्टेल मिळत नाही आहेत, अशा खूप तुमच्या तक्रारी आहेत. या सगळ्या तक्रारीवर एकमेव रामबाण उपाय आहे, तो म्हणजे ही रेमेडी करा. शुक्र क्रिस्टल वापरा आणि राहू क्रिस्टल वापरा, सूर्य क्रिस्टल वापरा. हे सगळे वेगळे वेगळे क्रिस्टल मी याचसाठी बनवत आहे की आपल्याला जो रोग येतो त्याचंच आपण औषध खातो, त्याचप्रमाणे जेवढे ग्रह बदल होईल त्या ग्रहाच्या क्रिस्टलचा आपण वापर करू शकतो. क्रिस्टल तुमच्याकडे आयुष्यभर टिकू शकता. तो 1 वर्षाची रेकी त्याला मी फ्री देत असते. त्याच्यानंतर तुम्हाला कधी लागेल त्यावेळी तुम्ही दरवर्षी त्याची माझी थोडीशी फी भरून रेकी घेऊ शकता. म्हणून हे क्रिस्टल सगळ्यात जास्त काम करतात. तर आत्ता सुद्धा मी शुक्र क्रिस्टल, सूर्य क्रिस्टल हे फ्री का दिले तुम्हाला? का तर मी तिथनं माझा शुक्रग्रह पॉवरफुल करत होते की मी जर काही दान पुण्य केलं तर मला शुक्रग्रह माझ्यावर पण प्रसन्न होईल आणि माझ्या पण काही गोष्टी संपुष्टात येतील किंवा ही स्थिती तरी माझी व्यवस्थित राहील. म्हणजे हे करावं लागतं, दान पुण्य हे सगळं करावं लागतं. त्याच वेळी आपली लाईफ ही सुधारते. श्रद्धा, सबुरी आणि कष्ट, प्रामाणिकपणा हे सगळं महत्त्वाचं या गोष्टींमध्ये आहे. त्याच वेळी कोणत्याही रेमेडी तुम्हाला पॉवरफुल काम करतात किंवा त्याच वेळी कोणतेही क्रिस्टल तुम्हाला काम करतात. ज्यांच्याकडं क्रिस्टल आहेत त्यांनी जरूर क्रिस्टल वापरा. क्रिस्टलवर प्रेम करा, क्रिस्टलला अफर्मेशन द्या. क्रिस्टल आपला एक आत्मा आहे, याप्रमाणे क्रिस्टलशी वागा. नाही तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाले तर तुम्हीच परत म्हणाल की आता आपल्याकडे तर भरपूर साऱ्या रोजच्या कमेंट्स आहेत, पण वाचायलाही वेळ होत नाही आणि टाकायलाही वेळ होत नाही की कुणाला काय काय अनुभव येत असतात. तर चला, हे दोन्ही होते आजचा. तुम्हाला दोन्ही परिवर्तनं सांगायची होती मला की राशीमध्ये काय होणार आहे आपल्या. कसा वाटला व्हिडिओ यासाठी छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. यातील जर तुम्हाला काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचा मेसेज बघायला मला 8-15 दिवस जाऊ शकतात. पहिला भरपूर लोड असतो कामाचा. मी तारखेप्रमाणे वरवर येत असते आणि तुम्हाला जे काही पाहिजे त्याचा रिस्पॉन्स देत असते. तर थोडीशी श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर प्रत्येकाच्या प्रश्नांना, प्रत्येकाच्या ऑर्डरला उत्तरं मिळतील. हे लक्षात ठेवूनच नंतर मला काय जर बुकिंग करायचं असेल तर करा. वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप बुकिंग हे सगळं तुम्ही करू शकता. टाटा, बाय बाय.